आलो बा आता घरी. तर घरचं काय कशाचं काय कुलूप तुटलं काय चावी हरवली आमच्याकडं. तर भाऊजी असं सोडाय आलं तर आम्हाला तर तायडा कसं बा कसं चालतंय हो का. कुलूप कशाने तोडती या चपले ना. तर ते म्हणते काय पैसे लागले चपलीनं तर कुलूप तुटलं तर बघ आता. पैसे सांगताय काय आहे. दरवाजा जरा फोडू नका. सिमेंटचा दरवाजा आहे. परत आपल्याला एक तर आतनं कडी नाही ना काय नाही. तर बघू आपण तुटतंय का चपलीनं कसं काय. भाऊजी लेकीचं इतकं भारी डोकं चालतं तुमचं. आता बघू कसं काय करते कसं नाही. तर आम्हाला लगेच माघारी यायचं होतं म्हणून कपडे सुद्धा काढले नाही. पण इकडं मरणाचा पाऊस झाला वाटतं. रातचा पाऊस इकडं झाला वाटतं भाऊजी आहे का नाही सगळा. असं ठेवून गेलतो आलो बघा आता घरी. आता करतो आंघोळ्या पांघोळ्या. लेकराला शाळेत घालवायचं आता वाजले 10 बरोबर. 11 पेपर आहे त्यात नाही तर करूच तर इथं की झालं. किती राहिलं या तर बघा आपण पळा दरवाजा फुटत सर सर बघा झालं थोडं राहिले सर. भाऊ ते आता एकसाचं पान असं तर बघा त्यात बघा असं बघा का तिथे एक पिशवी होती की पिशवी. कशाने तर कुलूप निघतं की वाटतं. थोडं अडकतं दरवाजा जरा थोडं नको थोडंच राहिलंय वगैरे तर उशिरा दरवाजा फुटेल का बाई. नाही फुटत कारण का सिमेंटचा दरवाजा आहे ते. तर मरणाचा वाटतं कटाळा आलाय घरी. गावलं का थांब थांब हीच चावी आबा आणायला लागले ते सतूर गावला मग थांब थांबताय वाजवाय करू नको. दरवाजा फुटल ग निघत आले. भाऊजी हा ना तुम्ही आता दे इकडे चप्पल ते आहे ना सांग भाऊजी. दरवाजा लागला नाही फुटायचं. फोडते ते आता जरी फुटला तर फुटला. फुटला तर फुटला माल काही तुला असं काय येते का. त्याने छान भाऊजी 2 ठोका निघलं बाबा भाऊजीनं काढलं. मला वाटलं नाही टेन्शन आता आलं तर म्हणलं दरवाजा बिरवाजा फुटतोय का कसं काय. एक तर आपल्याला कामाला ते जायचं बघा निघलं तुटून निघलं. तर या अशी हुशार आहे ते बघा मायले खरं ने मग काढलं होतं काय नाही ना. तर चला आता यायला ती लेकरांच्या घालते तर सगळ्यांनी चुकायच्या जातीला. तर आता कडी अडकली भाऊजी तिकडे लय वाकडी झाली की सरळ करा. तर चला तुम्हाला परत सविस्तर सगळं सांगते आता. तर आता निघाल्या तर भाऊजी ती त्यांना दिल्या जरा रद्दायला तंबाटी ते मला जावं आता. हो का भाऊजी टमाट्याची घरी घरी चटणी करून खाऊ म्हटलं आता मस्त आहे का ना. घरी गेल्या गेल्या खावा. हा तंबाखूची पुडी तुमची तुम्हाला आहे का आता नाही आहेत त्यांना त्यांनी ती सुट्टी आणते त्या घरी. जा मग जावा म्हणते जेवण बिवण करून तर नको म्हणतात. जावा मग गे रे बाबा भाऊजी आता. तर बघा मी आल्या राहणार ते काढला कपडे ते बदलली परत आता आंघोळ करते थोड्या वेळाने सगळं
सगळं काम झाल्यावर तर आल्या ही मिरच्या टाकल्या वाळायला. लय पाऊस झाला इथं, सगळं चिकून पाणी सगळं घरात ती शिरलंय 2 दिवसात. तर ही मोठी कपडे ती सगळी वाळायला टाकले ते बघा. मी आता आल्या त्यांना लावलं. तर आता कमेंटचा इशे आला. हां हातवरून टाकून दे. ती मिरच्या टिण्याचा बारकेने टाक जा हातून. सगळी मी उन्हाला टाकली ते बाळा कपडेच जा. तर काका पोरग जाम झाले नसतं. रातच्या धरून त्याला औषधं ती पाजतीये, पण काय फरक पडत नाही. त्याचा बाप गेलाय तिकडं पुण्याला गेले तर भाऊजी म्हणलं जाता माझ्या बदल्यावर हाय, तर माझी मी त्यांना सोडून येतो. तर मग ते सोडाय आले ते. तर आता तुम्ही म्हणताय बाप्पाचा विषय, तर बाप्पाचा विषय कसा आहे, आपण हाय 2 दिवसाचं पाहुणं. ते त्यांची ते बहीण भाऊंड कधी बी एकत्र येत असते ती, पण बघा म्हणते तुझी जाऊ देर तरी मला बोलली का, कधी नाही कधी हीच होत असते की. त्याच्यामुळे त्यांना बोलवून घेतलं होतं. ते आले नव्हते, आम्ही घेतलं तरी ते चला म्हणलं चला तर आले नाही ते. मग त्यांनी बी आणलं पुढं घालून. आम्ही म्हणलं या म्हणलं असं द्या, कुठं नसतं म्हणलं बहीण भाऊंडाचं. आता बारक्यापणी भांडणच खेळत होता की म्हणलं. मग तिथं जाऊन तिथं मिटवलं हे केलं. मग तरी ते दोघं जण बोलत नाही ते. आणि हिडिओसाठी बिडिओ काय सर नाही बरं का. आणि हिडिओ काढायला मला तसं सवड बी नाही की होय बाबा हिडिओसाठी मी खास जाते. तसं बी काय नाही बघा. ते आपल्याला समक्ष दिसतंय तरी. थमकी बाळा सरकी तो झोप माझ्या मांडीवर. आपल्याला समक्ष दिसतंय कशी त्यांची हाल हवा आहे ते, कशी त्यांची तब्येत ती झालेली आहे ते दिसते का नाही. मग दिसून आपण आंधळ व्हायचं म्हणल्यावर का हे काय उपयोगाचंच नाही की. तसं काय कोणी गैरसमज करून घेऊ नका की होय बाबा ही हिडिओसाठी जाते आणि इतकं भावाने बहिणीला मारलं. आणि ते शेवटी रक्त एकच असतंय त्यांचं. कवा चिखलीला पाणी काय पाण्याला चिखल कधी तुटलेलं नाही, असं काहीतरी आहे म्हण. तसं कोणी मनात सुद्धा आणणार की काय असं की. आणि त्यांचा विषय जायचा त्या दिवशी परवा दिवशी, तर ती पाकिस्तानच्या बोर्डाला तिकडं भाऊजी गेलतं. त्याच्यामुळं त्या दिवशी मग म्हणलं तो आल्या हातासारखा तर चल माझ्यासोबत. मग ते सोलापूरला गेलं. सोलापूरवरनं आलं का परत रात्री म्हणलं सोलापूरनं आलं त्या संध्याकाळी 3:30 वाजता पहाटे 3:30 वाजता आलं का. मग कुठं तर त्या सोलापूरच्या जवळ गेल्यावर एक तळं फुटलं. तिथं तळं फुटल्यावर परत तिथनं त्यांना मग असं येडा मारून यावं लागलं येरमाळ्यावरनं. जाताना बी तसंच आणि येताना बी असंच. मग त्यांना उशीर झाला यायला. मग म्हणलं आता ही पहिलं मला 4 दिवस झोप नाही, परत आता रात्री बी आपल्याला 4 वाजले ते यायला घरी. आता घरी आल्या तर काय झोप लागत नाही. मग ते पहाटे 5 वाजता झोपली. मग परत काल त्यांनी मटण ते आणलं. मग राह म्हणल्यावर परत म्हणलं असू द्या म्हणलं बहीण भाऊ तुम्ही हाय सगळं हाय म्हणलं. आम्ही काय म्हणलं 2 दिवसाचं पाहुणं आज आहे तर उद्या नाही म्हणलं. शेवटी तुम्हाला एका आईने जन्म दिलेला असतोय म्हणलं. त्याच्यामुळं लय विचार करायचा नाही, भांडणं खेळायचं नाही. तुम्ही काय आता बारकं राहिलं नाही म्हणलं. आणि तुमचं तसं काय हक बी नाही म्हणलं त्यांना मारायचा हाणायचा. त्यांचं आता लग्न झाले, लग्नाच्या ते नवऱ्याच्या ताब्यात गेले ते म्हणलं. आलं असेल आता रातताय बी जरा काहीतरी आगाव बोलले असतील, त्यांना बी सैन झालं नसेल. आणि दारूच्या निशाचा माणूस काय बी करतं या. मग कसं तर त्यांना गुढीत आणलं काल. चला म्हणून तेवढं सोनाच्या इथंच होते. आणि आम्हाला वाटलं लई झालं काय, पण त्यांना तसं झालंच. मग तुम्ही तर बघितलं की मी कामावरनं आली 6 वाजता. 6 वाजता आली का मला म्हणलं चल लवकर वहिनीचा फोन आला या, अर्जंट बोलवलंय ना अर्जंट जावं लागतं या. मग म्हणलं चला. मग मी घरी चहा बी पिलेला आहे काहीच नाही, गेले. मग
तर आम्हाला तिथं गाड्या ती गावली नाही त्या इथनं आम्हाला इथनं चालत जायला 1 तास लागला. किती पाऊण तास लागला. तर तिथनं मग आम्हाला 6:45 वाजता गाडी गावली एक. मग कुर्डवाडीत जाऊन तिथं गुंतलो आम्ही, कारण का तिथनं इष्टी बी नाही. त्या गावाला खेडगाव असल्यामुळं तिथं इष्टी बी नाही टायमाला. मग तिथं परत तिथनं टेंडवरनं चालत येऊन बायपासला थांबलो. तिथनं मग एक कार्पिओ का काही इंडिका होती, त्याला हात केला. मग तेवढं गेलो. तर ते म्हणले आता आल्यासारखं तर राहा. मग परत मी सारवून ते काढलं आज. म्हणे लेकरं बाळा आहे ते. मग सारवून ते काढलं, नीटनेटकं केलं. काल त्यांना म्हटलं औषध ते मारा, औषध मारून आलं. असं ते असलं एकामेकाला सहकार्य करायचं असतंय. काय तर महाग गरज असल्याशिवाय ते होत नसते बघा. तसं राहता लय हिड मोठं झालं आता. बाय.